पुढचे 5 वर्ष घरामध्ये एकही झुरळ दिसणार नाही असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगोदर माझ्या घरामध्ये असे इकडे तिकडे खूप जास्त कॉकरोच झाले होते आणि यांच्यासाठी मी हा उपाय केल्यानंतर बघा इकडे तिकडे असे पूर्ण कॉकरोच घरामध्ये तुम्हाला मरून पडलेले दिसतील। एवढा छान असा रिझल्ट येतो ना, अगदी तुम्ही एकदा करून बघाल तर कोणतंच तुम्हाला नंतर काही क्रीम असतात, औषध, पावडर असं वापरण्याची गरजच पडणार नाही। आणि घरामध्ये झुरळ असतील की बघा खूप जास्त रोगराई पसरते, खूप जास्त म्हणजे घाण वाटतं, किळसवानं होतं आणि किती काळजी घेतली तरी हे दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते। पण हा उपाय मला कामी आलेला आहे, तुम्हालाही नक्कीच येईल। फक्त पूर्ण प्रोसेस लक्षपूर्वक बघा, कोणतंही क्रीम केमिकल आपण वापरणार नाहीत, घरातीलच काही वस्तू आहेत। प्रोसेस पूर्ण बघितल्यानंतर 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची काही पानं, वाळलेली कडुलिंबाची पानं मी घेतलेली आहेत। तर भरपूर अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत, ओली असतील तरी तुम्ही घेऊ शकता। फक्त त्याला थोडंसं बारीक ठेचून खलबत्त्यामध्ये किंवा बारीक कट करून घ्या आणि ही वाळलेली आहेत त्यामुळे हातानेच मी याला थोडंसं असं बारीक करून घेत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता कडुलिंबाची पानांचं जसं आपल्याला सर्वांनाच माहित आहे, कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे आणि याला कीटक घालवण्यासाठी नक्कीच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वापरू शकता आणि याचा रिझल्ट इन्स्टंट येतो आणि यामध्ये आपल्याला असं कोणतंच नुकसान होत नाही, खर्च तर नाहीच। त्यामुळे आता बघा इथे ना घेतलेले जे पानं आहेत ना ते असे बारीक करून मी साईडला ठेवले, जेवढे होतील तेवढे बारीक करायचे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण, लसणाच्या 4-5 कळ्या सोलून मी घेतलेल्या आहेत, त्याला आपल्याला खिसणीने असं बारीक करायचं आहे। अगदी याची पेस्ट केली तरी चालतं किंवा खलबत्त्यामध्ये कुटून जरी घेतलं ना तरी चालतं। आता लसूण का वापरायचा, तर त्याचं खूप मोठं कारण आहे, यामध्ये असे काही घटक, अशा प्रॉपर्टीज असतात जे की कॉकरोच घालवण्यासाठी आपल्याला कामी येतात। त्यासोबतच त्याचा जो तीव्र वास असतो, खूप जास्त उग्र असा वास असतो लसणाचा आणि तो असा बारीक करून ठेवल्यानंतर अजूनच जसा जितका वेळ याला म्हणजे बारीक करून जास्त वेळ झाला ना तर तेवढाच अजून जास्त त्याचा वास यायला लागतो। त्यामुळे इथे लसूण आपल्याला वापरायचाच आहे, अजिबात स्किप करायचा नाही। तुम्ही यावरती ना जसं आता लसूण वापरला तर लसणाच्या ऐवजी तुम्ही कांदा वापरू शकता, पण लसूण जास्त कारगर ठरतो त्यामुळे मी लसणाचा वापर केलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर जे आहे ना तर ते मी घेतलेलं आहे, साधारण 2 गोल वड्या घ्यायच्या, बारीक करून त्याला पावडर करून घ्यायचं। मी अगोदरच पावडर करून ठेवलेलं आहे, तर ते मी इथे घेतलेलं आहे एका वाटीमध्ये। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। लिंबाचा आपल्याला नक्की वापर करायचा आहे, तर इथे जे लिंबू आहे ना, तुमच्याकडे नसेल लिंबू तर लिंबाच्या वापरलेल्या साली देखील तुम्ही घेऊ शकता। फक्त त्याला बारीक कट करून घ्यायचं किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं किंवा फक्त लिंबाचा रस जरी घेतला तरी चालतं, दोन्हीपैकी जे असेल ते। नसेल लिंबू तर तुम्ही इथे विनेगर वापरू शकता, पण यापैकी एक तर तुम्हाला नक्की ते वापरायचं आहे, तेव्हाच तुम्हाला चांगला याचा रिझल्ट येईल। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर। बोरिक पावडर कोणत्याही मेडिकलच्या किराणाच्या दुकानामध्ये अगदी स्वस्तात सहज मिळतं आणि खूप जास्त येतं, 10-15 रुपयालाच। तर इथे फक्त आपल्याला 1-1.5 चमचा बोरिक पावडर लागणार आहे आणि यामुळे आपल्याला काही नुकसान होत नाही, पण घरामधील कॉकरोच घालवण्यासाठी नक्कीच आपल्याला याची मदत होते। त्यामुळे ना बोरिक पावडर मी कापूरमध्येच टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बघा इथे लागणार आहे खायचा सोडा। एक मोठा चमचा भरून मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि अजून थोडा खायचा सोडा मी इथे टाकत आहे। खायचा सोडा आणि बोरिक पावडरचं प्रमाण एकाच चमच्याने एकसमान घेतलं तरी चालतं, कमी जास्त थोडंफार चालतं, पण अगदी खूप कमी किंवा असं नाही की नाहीच घ्यायचं असं नाही। कारण की बघा या उपायामध्ये आपण असं काही केमिकल, हार्ड असं काहीच औषध वापरत नाही, त्यामुळे घरगुती जे वस्तू आहेत ना त्यामध्ये एक रिॲक्शन इथे आपल्याला तयार करायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे रिझल्ट मिळतो आणि अगदी आपल्या घरातील किती वर्षानुवर्ष असलेले झुरळ, कॉकरोच निघून जातात। दुसरी मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये मी कापूर, पुन्हा आपलं बोरिक पावडर आणि इथे आपण खायचा सोडा जे टाकला होता ते एकत्रित करण्यासाठी दुसऱ्या वाटीमध्ये चांगलं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतलं। त्यानंतर लसूण आणि त्यानंतर आपल्याला कडुलिंबाची पानं यामध्ये टाकायची आहेत आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजून एक मेन इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, त्या अगोदर आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबू। लिंबू आपल्याला जास्त नाही, छोटा चमचा किंवा अर्धा चमचा इथे लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि वाळलेल्या लिंबाच्या साली वापरत असाल तर एका लिंबाची साल पुरेशी होते। फक्त म्हणजे व्यवस्थित ती बारीक करून यामध्ये टाकायची किंवा ओली जरी लिंबाची साल असेल, लिंबाचा रस नसेल तर ती देखील बारीक करून यामध्ये टाकली तरी चालतं। आता यानंतर ना आपल्याला बघा हे चांगलं व्यवस्थित तर मिक्स करायचंच आहे। त्यासोबतच परत आपल्या घरामध्ये कॉकरोच येऊ नयेत यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। जसं की बघा आपण घरामध्ये स्वच्छता ठेवतच असतो, पण कुठे ना कुठेतरी बघा असं होतं की रात्री आपण गॅसवरती काही बनवतो आणि ते म्हणजे थोडंफार पुसतो, पण काही त्याचे कण राहतात अन्नाचे आणि तेच खाण्यासाठी आपल्या घरामध्ये झुरळ होतात आणि दिवसेंदिवस वाढतात।
आता बघा इथे आपल्याला लागणार आहे टूथपेस्ट. कोणत्याही ब्रँडची तुम्ही जी टूथपेस्ट वापरत असाल ती यामध्ये टाकायची आहे, कारण की झुरळांना आपल्या जे आपण बनवलेला उपाय आहे त्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे, आकर्षित करायचं आहे. ते याकडे आकर्षित झाले तरच आपल्याला याचा रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे इथे हे गरजेचं आहे. याऐवजी तुम्ही टूथपेस्टऐवजी यामध्ये एखादा गोड पदार्थ जसं की साखर, गूळ बारीक करून जरी टाकलात तरी चालतं, कारण की यामध्ये काहीतरी खाण्यापिण्याचं किंवा गोड पदार्थ असा काही असेल तरच याकडे ते आकर्षित होतील. त्यामुळे या गोष्टीची खात्री करायची की हे आपण टाकलंच पाहिजे योग्य प्रमाणामध्ये आणि ते व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टिश्यू पेपर. टिश्यू पेपर घ्या, कापूस घ्या, कॉटनचा कपडा घ्या. फक्त ते पातळ असलं पाहिजे. यापैकी कोणती एक गोष्ट तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता. कॉटनचा कपडा घेत असताना खास करून लक्ष ठेवा, खूप पातळ असा तो असला पाहिजे. जाड असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे मी टिश्यू पेपर वापरलेला आहे. कापूस अगदी बेस्ट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ना याचे काही असे तुकडे करायचे, लहान मोठे तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. ते तुकडे झाल्यानंतर ना हे आपल्याला टाकायचं आहे, जे आपण पावडर तयार करून ठेवलेलं आहे ते. आता बघा इथे ना कमी जास्त तुमच्यानुसार तुम्ही याला बनवू शकता. फक्त यामधील ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे त्याचं प्रमाण जास्त घ्या, म्हणजे हे तसंच तयार होईल. कमी जास्त अगदी गरजेनुसार, जसं घर लहान मोठं आहे किंवा झुरळांचं प्रमाण किती कमी जास्त आहे, छोटे मोठे झुरळ आहेत, त्यानुसार हे तुम्ही वाढवू शकता, म्हणजे रिझल्ट कसा बरोबर मिळेल. आता बघा छोटे कॉक्रोच असतील ना तर तुम्हाला हे छोट्या छोट्या गोळ्या जरी केल्या ना तरी चालतात. मोठे असतील तर मोठ्या करा, कारण की बघा हा जो डोस आहे ना तो त्यांच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये गेला पाहिजे, तरच आपल्याला याचा फायदा होतो. आणि जसं आता इथे आपण टिश्यू पेपर वापरलेला आहे, टिश्यू पेपर जसा थोडाफार त्याला हलवलं किंवा काही झालं तर तो फाटतो, त्यामुळेच आपण इथे टिश्यू पेपर वापरलेला आहे. जर तुम्ही इथे कापूस वापराल तर कापसामध्ये थोडेफार छिद्र असतील तर पावडर बाहेर निघतंच, त्यामुळे कापूसही वापरू शकता. त्यामुळेच मी म्हणलं की कॉटनचा कपडा घेत असाल तर खूप जास्त पातळ घ्या. आणि ना जसं आता मी म्हणलं याचा डोस प्रमाणात गेला पाहिजे. मोठं झुरळ आहे आणि खूप कमी प्रमाणात तुम्ही हे पावडर ठेवलं तर नक्कीच त्यांना काही त्यांच्या शरीरावर याचा दुष्परिणाम होणार नाही, फायदा होणार नाही. त्यामुळे ना योग्य प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे. छोटे झुरळ असतील तर अशा छोट्या छोट्या गोळ्या केल्यानं तरी चालतात आणि अगदी गोळ्याच करायची गरज नाही. काही ठिकाणी तुम्ही असं पावडर देखील बनवून याला टाकू शकता. आणि कसं टाकायचं, कुठे ठेवायचं ते आपण बघणारच आहोत. जसं की मी म्हणलं घरातील स्वच्छता अगोदर ठेवा. घरामध्ये कचरा रात्रीच्या वेळी ठेवू नका, काही अन्नपदार्थ उघडे ठेवू नका. त्यासोबतच बघा वेळोवेळी कसं काही घरामध्ये सामान असतं जे आपण वापरत नसतो ते देखील काढणं गरजेचं असतं. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टींची तुम्ही दक्षता घेतली ना परत तुरंत तुमच्या घरामध्ये हा उपाय केल्यानंतर कधीच कॉक्रोच होणार नाहीत. आणि किचनमध्ये खास करून प्रत्येक ठिकाणी याला थोडं थोडं आपल्याला ठेवायचं आहे. गॅसच्या शेगडीपाशी ठेवू नका, कारण की आपण यामध्ये टाकलेला आहे कापूर. कापरामुळे आग कशी पेट घेते, त्यामुळे ना फक्त गॅसच्या शेगडीच्या आजूबाजूला जास्त जवळ ठेवायचं नाही, थोडं लांब ठेवलं तरी चालतं. आणि या गोष्टीची फक्त काळजी घ्या, ट्राय करा. आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा.